नक्कीच शुभेच्छा असतील तर ऋतिक ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. आणि जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र पालघर, व्हॉइस ऑफ नायगाव बापाणे, पोलीस पाटील संदीपजी गावंड सर आणि तुषारजी सोनवणे जॉईंट असेल. थँक्यू. थँक्यू अक्षयजी साटम. गोड आवाज तुम्ही ऐकतायत आणि नेहमीच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हसवण्याचं प्रयत्न ते करत असतात. खरं तर एखादा जर त्रस्त होऊन आला असेल किंवा नाराज असेल, दुःखी असेल तर त्यांना सुखी कसं करावं, त्यांना हसवावं कसं, हे अक्षयजी साटम यांच्याकडून शिकायला हवं. एन्जॉय भरपूर करतात ते कुठलीही स्पर्धा. मॅच तिथे स्टार्ट होतोय. विजय आणि अनिकेत दोन खेळाडू गेलेत. टॉस जिंकून निर्वी स्पोर्ट्स संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाज झाले संकेत. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर टीम. माझ्यासमोर जुडले जात आहेत तुषार सोनावणे. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॉल बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी विजय यांनी आपलं खातं उघडलं. निर्वी स्पोर्ट्सचे जे खेळाडू आहेत ते खेळाडू कक्षामध्ये बसा. तुमच्याकरता त्या चेअर आहे त्या चेअरवर बसायचं आहे. त्यांचे सपोर्टर्स बसू नका, तुम्ही खाली बसा. पुढचा बॉल गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. कदाचित 2 धाव मिळू शकतात. सुपर कव्हर क्षेत्रात या चेंडू गेलाय. डिक्लेरेशन झोन. धावा मिळतात 2. तुषार सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे आणि त्याकरता हे 2 बॅटर सक्षम आहेत. नक्कीच एका बाजूला विजय आहे, दुसऱ्या बाजूला अनिकेत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर सुरुवात तर अप्रतिम झाली. 2 चेंडूमध्ये संदीप सर 3 धावा खर्च केल्यात, परंतु संकेत एक आक्रमक गोलंदाज आहेत. त्याच्या विरुद्ध खेळणं थोडंसं कठीण जाईल. पाहूया. स्थिती वेगळी असते कधी कधी आणि त्यामुळेच समोरचा फलंदाज कधी कधी वर चढ होत असतो. बॅटच्या आतील कडक चाटली होती. धाव घेण्याची संधी मिळत नाही. 3 बॉलची समाप्ती. धाव फलकावर धावा आहेत त्या 3 धावा. बॅटिंग करताना निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीम. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा मजबूत टीम करून या स्पर्धेमध्ये उतरलं. सांघिक बळ त्यांचं पाहायला मिळतं. हा चेंडू हवेमध्ये आहे. इंदियार चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत बॅटर 2 धाव पूर्ण करतायत. बघितलं तर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून थ्रो येण्याआधी या 4 धावा पूर्ण होत आहेत. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 7 वर. अनिकेत याच्या बॅटमधून या 4 धावा येत आहेत. जरी सीमारेषेला स्पर्श झाला नसला तरी तुषारची 4 धावा प्राप्त होत आहेत. चांगला फटका त्या ठिकाणी खेळला गेला. क्षेत्ररक्षक थोडेसे सूरज आणि रामपाल आहेत थोडे दूरवर राहिले आणि थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी झाली आणि त्याचा प्रत्युत्तर फायदा घेतला 4 धावेंचा. धावसंख्या या वेळेला पोहोचली 7 वर. निर्वी स्पोर्ट्स सरळ बॅटने ग्राउंड स्ट्रोक खेळला जातोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव. धावसंख्या 8. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात त्या 8 धावा. मॅच सुरू आहे. निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. असं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमचा. इनसाइड आउट. चेंडू गॅप मध्ये जाईल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धावा तत्पूर्वी बॅटर पूर्ण करतात. 3ऱ्या धाब्याची सुरुवात केली आणि पाहता पाहता थ्रो येण्याआधी 4 धावा होत आहेत पूर्ण. दोघेही थकतात परंतु हार मानत नाही. चौकाराच्या साह्यानं षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या पोहोचली 12 वर. 12 विदाउट लॉस. चषक आहेत आणि म्हणूनच ॲडव्हेंचर बॉईज टीमचे वंडर बॉय रुद्र शिंदे मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करताना दिसतात. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लागली आहे ती 12 वर. 12 विदाउट लॉस. बिनबाद 12. एक चांगली सुरुवात झाली आहे तुषार. पहिल्या षटकात 12 धावा आल्या फार महत्वाचं असतं पहिले षटक. परंतु जर पाहिलं तर संकेतच्या विरोधात जर पाहिलं तर जवळपास 2 चौकार आले. जरूर रनिंग बिटवीन द विकेट विजय आणि दुसऱ्या बाजूला अंकितची चांगली पाहायला मिळाली आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर 12 धावा या ठिकाणी पहिल्या षटकात येताना दिसत आहेत.
दीपेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करू आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. यस, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024. स्टिकच्या बाहेर शबल झाले, फुल टच बॉल होता, चांगला फटका खेळला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा देखील. संदीप सर, या संघाचा विचार केला तर भरपूर वर्षांपासून अंडरआर्म क्रिकेट खेळत आलेला हा संघ जरूर पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. एकविरा स्पोर्ट्स आणि मलिंगाचं प्रथमतःच कौतुक करावं लागेल. हे एकांतरित जर पाहिजे तर या संघाला पुढे नेण्याचं काम सातत्याने मलिंगाने केलंय. उलटच बॉल होता, बॅटची इजा घेतली, बॉल मागे चाललाय आणि पाहता पाहता जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील, स्वतः एसटी रक्षक आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. मलिंगाचे षटक आतापर्यंत चांगलं राहिले. बॅक टू बॅक जर पाहिलं तर 2 चेंडूवरती त्याने 4 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु विजय आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसत आहे. मोठे फटके येणे देखील फार महत्वाची गोष्ट राहील. ओहो, वेगाने टाकलेला बॉल होता, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर ऑफस्टिकचा थोडासा बाहेर राहिला आणि त्याचा भुर्दंड या ठिकाणी भोगावा लागला. तो म्हणजे गोलंदाजाला हा बॉल वाईट जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17च्या घरामध्ये. आतापर्यंत टीम निर्वी स्पोर्ट चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश त्यांना मिळालेलं आहे. पुढचा बॉल याही वेळेला जर पाहिजे तर चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, मिलिंद मोरे आहेत त्या ठिकाणी आणि एकच धाव या चेंडूवरती प्राप्त केली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. 3 चेंडू आतापर्यंत षटक क्रमांक दुसऱ्यामधून फेकून झालेत. संकेतचं पहिलं षटक थोडंसं माघार राहिलं 12 धावेंचं, परंतु त्यानंतर जर पाहिलं विनोद आले आणि तिथून जर पाहिलं तर आतापर्यंत विनोद 3 चेंडूमध्ये 6 धावा जवळपास खर्च केल्यात. विजय डाकोरे स्ट्राईक एंडवरती आपल्या फलंदाज पाहायला मिळत आहेत. ओहो, फुल लेनचा बॉल होता, बीट झालेत, वेगवान तेज तरार चेंडू होता आणि या ठिकाणी जर पाहिलं तर बीट करत असताना डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. विनोदला माहिती आहे आणि खास कर जर पाहिलं तर कमबॅक कसं करावा त्याचं उदाहरण त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवले गेले. पुढचा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऑनसाइडला चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत सूरज, या टीमचे कॅप्टन देखील पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याच हातामध्ये बॉल गेला होता आणि पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. सिंगल डबल जरूर येताना दिसत आहेत, परंतु मोठे फटके देखील येणं फार महत्वाची गोष्ट राहील. धावसंख्या जाऊन पुढचे 20 धावा या धाव फटकावरती. चेंडू फेकून झाले 5, शेवटचा अंतिम चेंडू षटक क्रमांक दुसऱ्यामधील. शेवटचा बॉल आणि जवळपास जर पाहिलं तर चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि पाहता पाहता 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये निर्वी स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. या ऐकूया डीजेला आणि पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये जॉईन होतील संदीपजी गावण सर. धन्यवाद तुषारजी. 2 षटकांमध्ये 10.50च्या सरासरीने 21 धावा लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण 12 धावा पाहिल्या होत्या. 2 षटकामध्ये ह्या कमी धावा आहेत असंच म्हणावं लागेल. कुठेतरी कंट्रोल पाहायला मिळाला विनोद याच्या गोलंदाजीमध्ये. जे पीपी पॉवर प्लेचं षटक होतं तिथे चांगली गोलंदाजी झाली. आता तदनंतर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सूरज आलेत, कॅप्टन आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे. एकविरा स्पोर्ट्स बाकीच्या टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांना ठाऊक आहे कशा पद्धतीने खेळ व्हायला पाहिजे, गोलंदाजी व्हायला पाहिजे, फिल्डिंग व्हायला पाहिजे. पंचांच्या भूमिकेमध्ये 2 पंच बघताय आपण. जय कदम, दर्पण म्हात्रे, दोघांनाही चांगलं काम केलं, चांगले खेळाडू आहेत. इनसाइड आउट, चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता, परंतु कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक दूर होता, त्याचा फायदा बॅटरला झालाय. 2 धावा अंकित, 2 धावेनिशी धावसंख्या 23. निर्वे स्पोर्ट्स संघ चांगली वाटचाल आता होतोय, त्यांची भागीदारी चांगली झाली आहे, पार्टनरशिप चांगली झाली आहे. आत्मविश्वास वाढलाय या 2 बॅटरचा, जी यशाची गुरुकिल्ली असं म्हटलं जातं आत्मविश्वासाला, आणि तो आत्मविश्वास 2 बॅटरने वाढवलाय. धावसंख्या 23. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वेग जास्त होता, नियंत्रण नव्हतं. धावसंख्या 24. मोठे फटके अजून आले नाही, परंतु धावसंख्या चांगली आहे. 2 चौकार धावून काढलेत. जास्तच बाहेर, लगातारचे 2 चेंडू स्वर टाकलेत. पाहू शकता तुम्ही हा 3रे षटक सूरजचं. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण पाहिजेच प्रत्येकाचं. मोठा फटका खेळण्याकरता बॅकलिप खांदे वर केले होते, एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला, 1 धाव मिळाली
धावसंख्या 26. एक धाव महत्वाची आहे हे ठाऊक आहे क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला आणि त्या अनुषंगाने खेळ होतोय. अन्यथा आपण बघितलंय बऱ्याचशा टीमला एका धावेनेशी त्यांचा कधी कधी पराभव होत असतोय. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर 3 चेंडू स्क्वेअर टाकलेत गोलंदाज सूरजने. क्रिकेटच्या मैदानामध्ये फक्त आपल्याला क्रिकेट खेळायचाच विचार असायला पाहिजे. मनामध्ये जर इतर विचार आले तर मग अशा चुका तुमच्याकडून होत असतात. आता बघा पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं, 2 धावा केल्या पूर्ण. धावसंख्या 29, 2 षटक आणि 3 बॉलची समाप्ती. 3 चेंडू अजूनही शेष आहेत या तिसऱ्या षटकामध्ये सूरजचे. 29. बाजू जरी बदलून आला तरी वाईड त्यांच्या पिछा सोडत नाही, पाठलाग सोडत नाही. 4 चेंडू स्क्वेअर टाकलेत. धावसंख्या 30. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला होता मिड ऑफ क्षेत्रात. एकच धाव मिळाली 4 बॉलच्या समाप्तीनंतर. धावसंख्या बिनबाद 31. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप 2 बॅटरने इथे रचली आहे. विजय आणि अनिकेत या दोघांचं कौतुक करावं तितकं कमी. ते वाटचाल करतायत योग्य पद्धतीने निर्वी स्पोर्ट्स संघाकरता. मोठा फटका चेंडू हवेत आहे. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. लागलाय पहिला धक्का निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमला. गॉन. वेलकम लाखा. त्यांचं आगमन झालं या ठिकाणी, त्यांचं मी स्वागत करतोय. वळी या मॅच कडे नुकताच आपण रिप्ले बघितला. लेग ब्रेक चेंडू होता जो फलंदाजाला त्रस्त करणारा चेंडू असतोय, कारण त्या चेंडूवर एकतर तुम्ही स्क्वेअर कटच्या फटके चांगल्या पद्धतीने खेळू शकतात. ऑफ ब्रेक सुद्धा तुम्हाला त्रस्त करत असतो. ऑफ ब्रेक म्हटलं तर आत वळणारा चेंडू असतो, जिथे तुम्हाला जागा बनवण्याकरता मोठे फटके खेळण्याकरता योग्य ती संधी दिली जात नाही, वेळ दिला जात नाही. आता गोलंदाज मार्गावर गोलंदाज सूरज असताना नवीन बॅटर आलाय धरम. 1 डाऊन स्वरूपात त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. मॅच जर बघितला तर चांगला बनेल असे अपेक्षा आपण करूया. 31 धावा झालेल्या आहेत. पार्टनरशिप 31 धावांची झाली होती. धरम स्ट्राईक इन कडे. टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं सुद्धा चांगलं नाव घेतलं जात आहे. एक चांगला खेळाडू आहे. मोठा फटका खेळायचा होता धरमला. काय हा झेल होईल काय? ओहो, झेल ड्रॉप झालाय आणि सुस्थितीमध्ये आपल्या घरामध्ये पोहोचलाय धरम नावाचा खेळाडू. 3 षटक समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमच्या. 1 गडी बाद 33 धावा. 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सो मच. चांगले गीत या ठिकाणी वाचलं जाते. पुन्हा वळूया तुषारची. 33 धावा झालेत आणि 4थं षटक सुरू होतोय. 11ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते निर्वी स्पोर्ट चंद्रपाडा टीमच्या माध्यमातून. या पहिला आपण पाहिलं मलिंगाचं षटक. त्यामध्ये जर पाहिलं तर विनोद मलिंगाने फक्त 9 धावा खर्च करत असताना जबरदस्त गोलंदाजी केली. यावेळेला जर पाहिलं फटका फसलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. पाहता जर पाहिलं तर बॅकिंग येईल. तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट केले आहेत, त्यामध्ये 2 धावा. अनिकेत आतापर्यंत जर पाहिलं तर सिंगल डबल, 1 चौकार त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला गेलाय. चांगली बॅटिंग अनिकेतच्या माध्यमातून देखील बघतायत आपण जरूर. ऑफस्टिकचा थोडासा बाहेरचा बॉल. क्रिकेट म्हटलं अंडरम क्रिकेट तर वाईट आणि नो हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सिंगल डबल देखील वेगाने आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. याही वेळेला चांगला फटका खेळलाय. पाहता जर पाहिलं तर डी झोन त्या ठिकाणी तैनात असेल आणि या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू निघून जातो. डी झोन मध्ये 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धावाने संघाची धावसंख्या टीम निर्वी स्पोर्ट्स या जाऊन पोहोचते 39 धावा. नाणेफेक जिंकून प्रथमतः निर्वी स्पोर्ट्स या संघाने फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि आतापर्यंत तो जर पाहिला तर यशस्वीरित्या
जरूर आपण पाहू शकतात. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणास्तव आपण चेंडू जर पाहिले तर थोडासा बाउन्स झाला आणि पाहता पाहता जर पाहिलं तर पुन्हा एकदा अनिकेतच्या बॅटमधून 2 धावा येताना दिसत आहेत. अर्ध्याहून जास्त जर पाहिलं तर या जुचंद्र परिसरातील ओरमचे खेळाडू जर पाहिलं तर अंडरम खेळण्यासाठी उत्सुक असतात त्या स्पर्धेसाठी. कालच्या दिवसात पाहिलं निखिल पाटीलचा क्लास दिसला. कालच्या दिवसात जर पाहिलं तर जवळपास 40 धावा निखिलच्या बॅटमध्ये येताना दिसल्या. चांगला फटका पाहायला मिळाला. याही वेळेला क्षेत्ररक्षक आहेत परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मिसफिल्डिंग झाली होती मलिंगाच्या माध्यमातून परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकत नाही आहेत. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 संघाची धावसंख्या 43 धावा 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावर चालू असताना विरोधला आपण बघतायत 5-5 चेंडू घेऊन तयार. ओहो लेगस्टिकच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमच्यापर्यंत इशारा करतायत. कालच्या दिवसात दर्पण मात्राने देखील चांगला खेळ खेळला. जवळपास 5 षटकार एका डावामध्ये त्याने ठोकले गेले. सर्वांगीण धावसंख्या 90 धावा कालच्या दिवसात आपण पाहिल्या गेल्या जरूर. आणि शेवटचा अंतिम बॉल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. धावसंख्या 45 धावा. षटक क्रमांक 4 आपण जरूर बघतायत. शेवटचा बॉल खेळण्यासाठी धरम विस्फोटक फलंदाज आहेत परंतु षटकार मारण्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर कुठलाही प्रयत्न करत नाही आहेत. कारण की गोलंदाजीचे जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 1 शॉट पंचाने दर्शवले गेले. धरमने 1 शॉट रन त्या ठिकाणी धावली गेली आणि अशा रीतीने जर पाहिले तर 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतःच फलंदाजी करत असताना निर्वी स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 46 धावा. इथून देखील जर पाहिलं तर 24 चेंडूत 46 आल्या आहेत. इथून देखील जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 12 मध्ये अजून किती धावा बनवतील हे पाहण्या अगोदर तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. ऍडव्हेंचर बॉईज चंद्रपूर आयोजित द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024. म्हणजेच 11:30च्या सरासरीने धावफलक पुढे सरकलाय. आता सूरज आलाय. सांघिक 5वं आणि व्यक्तिगत 2रं षटक त्याच्याकडून टाकण्याकरता तो सज्ज झालाय. हे 5वं षटक असेल या इनिंग्सचं या पारीचं. फिल्डिंग आता डीप मध्ये लावली जाते. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट शॉर्ट मिड विकेट स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. या ठिकाणी यशवंतजी सुतार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. अजित सुतार यांचे पिताश्री यशवंतजी सुतार साहेबांना विनंती करेन की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आपली जागा इकडे या. यशवंतजी सुतार स्वागत केलं जातं पाहुण्यांचं. बॅटर मैदानाच्या आतून 3 धावा पूर्ण करतायत. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 49 वर. अनिकेत बोमटे टेनिस क्रिकेटमध्ये त्याने सुद्धा आपलं नाव कमावलेलं आहे. चांगला जलद गतीने तो धावा बनवतोय. प्रारंभिक फलंदाज म्हणून डावाची तो सुरुवात करतोय. धावसंख्या पोहोचली 49 वर. स्ट्राईक इन कडे धरम. डाऊन द लेग डावे सोडून जाणारा बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकल्या आणि 50 धावा होत आहेत संघाच्या. 50 अप. मोठा पटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये फिरलाय. 1 धाव बॅटर पूर्ण करतोय धरम. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 51 वर. चांगली साथ धरम याची अनिकेत बोमटे या खेळाडूला मिळतोय. 15 चेंडूंमध्ये 27 वर खेळतो अनिकेत बोमटे. धरम खेळत आहेत 3 बॉलमध्ये 4 वर. सूरज याचं हे षटक आहे 2रं आणि 3 धावा 1 वेळा त्याने मोजलेत. 5 धावा 2 बॉलमध्ये खर्च केल्यात. धावसंख्या 51. अनिकेत बोमटे ऑन ड्राईव्ह करत आहेत. मिसफिल्ड होते. खराब फिल्डिंग. 1 धाव पूर्ण केल्यानंतर 2ऱ्या धाव्याकरता तो परततोय. एकतर थकवा त्याला जाणवत असेल. धावसंख्या 53 वर जाऊन ठेपली आहे निर्वी स्पोर्ट चंद्रपाडा टीमची. 5वं षटक सुरू आहे. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत.
हा चेंडू हवेत आहे. स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. 2 धावा धर्मने पूर्ण केल्यात. तिसरे धाबे करता धरम पुढे सरकतोय. पाहता पाहता 3 धावा मिळत आहेत. या वेळेला अनिकेत बोमटेला 3 धाब्याच्या साह्यानं धावसंख्या 56 वर. भागीदारी सुद्धा भक्कम झाली होती. 31 धावांची भागीदारी झाली होती. त्याच्यानंतर आता अनिकेत आणि धरम हे सुद्धा भागीदारी करतायत. दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स बाकीपड्या टीमला आता प्रश्नामध्ये टाकलंय. भागीदारी तोडण्याकरता त्यांचे प्रयत्न होत आहेत. प्रयत्न केल्यानंतर यश मिळत असतं, परंतु प्रयत्न हे करावेच लागतील. मोठे फटके खेळण्याचा इरादा असेल कदाचित या वेळेला धरम भुईरचा, आणि तेच करताना दिसतो. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, तो करत नाही कोणती चूक, आणि या विकेटने भागवली गोलंदाज सूरज याने संघाची भूक. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 56. काय म्हणाल या विकेट बद्दल? धरम भोईर चांगला बॅटर होता आणि आवश्यकता होती मोठ्या फटक्यांची. त्यांनी गरज होती म्हणूनच मोठा फटका निवडला होता. नक्कीच त्याला देखील माहिती आहे आपल्यानंतर देखील चांगले चांगले फलंदाज आहेत डगआउट मध्ये, आणि जवळपास सर 5वं षटक आहे आणि त्याला देखील ठाऊक आहे शेवटचे 2 चेंडू आहेत. जर इथून एक मोठा फटका आला तर धावसंख्येला वेग गती मिळणार आहे, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर 5व्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये जर पाहिलं तर अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. आणि आणखीन एक धक्का, दुसरा धक्का मला वाटते निर्वी स्पोर्ट चंद्रपडा टीमला लगावला जातोय, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक राकेश आलेत. राकेश स्ट्राईक इन कडे. हलक्या हाताने मनगट वळवलं. 1 धाव पूर्ण केली. शॉर्ट मिड विकेट मध्ये खराब फिल्डिंग, फायदा उचलला. 2 धावा होत आहेत पूर्ण. थ्रो येण्याआधी 3री धाव सुद्धा पूर्ण झाली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली राकेश वाघमारे या खेळाडूने. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 59 धावा. चांगली सरासरी इथे मेंटेन झाली. शेवटचे 6 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील हा प्रश्न आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पडलाय. याचं उत्तर शोधण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. मिळताना जरूर दिसणार आहे. एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची राहते आणि या 1 धावमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 60 धावा फटक्यावरती. या पुढचा बॉल चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आलेत आणि यावेळेला जर पाहिलं तर धावता झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. राकेशला परतावं लागते डगआउटच्या दिशेने. आणखीन एक धक्का. टीम निर्वी स्पोर्ट्स चंद्रपडा. चंद्रपडा टीमची धावसंख्या या वेळेला 60 झाली आहे आणि त्यांचे फलंदाज 3 बाद झालेत. विकेट्स गेल्यानंतर थोडासा दबाव येईल, परंतु अजूनही आशा आहेत, आशा पल्लवित आहेत. अनिकेत बोमटे जो चांगले बॅटिंग करतोय, 17 बॉलमध्ये 32 धावा त्याने बनवल्यात, त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल संघाला. आणि आता नवीन बॅटर आलाय सोहेल, हा सुद्धा चांगला बॅटर आहे, तर मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे आणि त्याची गोलंदाजी आपण नेहमीच बघत असतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये.
ज्या ज्या टायमाला जर पाहिलं तर सोला जर वेळ मिळतो तो क्रिकेटसाठी जरूर देताना दिसतोय, परंतु आज मैदानावरती त्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल सुंदर फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात जरूर. आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती सोहलच्या माध्यमातून 2 धाबा येताना दिसत आहेत. 2 धाबडे संघाची धावसंख्या 62 धाबा फटकावरती लगावले गेले. किसन देखील एक चांगले गोलंदाज आहेत. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला कॅरी करत असताना फेकी होईल, तत्पूर्वी एकच धाव. एकमेव स्पोर्ट वाकीपाडा संघ देखील जर पाहिलं तर कित्येक वर्षांपासून अंडरम क्रिकेट खेळत आलाय आणि ज्या ज्या वेळेला निरी स्पोर्ट चंद्रपडा किंवा ऍडव्हेंचर बॉईज यांच्या विपक्षामध्ये लढत असते ती लढत देखील फार महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील जर पाहिलं लेग स्टिक सोडून जातो अवंतरच्या माध्यमातून. एक धाव मलिंगा देखील सांगतो ऑफस्टिक वरती चेंडू ठेवायचे आहेत, परंतु लेग स्टिक मिस करत असताना हे संपूर्ण चेंडू पाहायला मिळते. अवंतरच्या माध्यमातून धावा या वेगाने येताना दिसत आहेत. चांगला फटका स्टेट डाऊन दी ग्राउंड, परंतु जयेश मोरे आहेत, कुठली चुकी करणार नाही. या संघाचे सर्वाधिक कॅचेस घेणारे खेळाडू पाहायला मिळाले आणि जयेश मोरेने टिपला जेल. आणखीन एक धक्का निर्वी स्पोर्ट्स चंद्रपडा टीमला आणि ज्याने जबरदस्त कामगिरी केली गेली आणि त्यालाच परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. भावेश पुणेकर यांनी 18 बॉलमध्ये 32 धावांचं योगदान दिलं आणि त्याचा हा सीट अँकर रोल लगेचच लक्षात घेऊन त्याची कळी लक्षात घेऊन या स्पर्धेचे मुख्य आयोजक भावेश पुणेकर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्याला जाहीर झालं. अनिकेत बोमटेकर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पाच चेंडू फेकून झाले 66 धावा या धाव फटकावरती जोर लगावला गेले. शेवटचा अंतिम बॉल. टीमचे कॅप्टन आहेत निलेश भोईर, यावेळेला चांगला फटका खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्याचा प्रयत्न आणि शेवटच्या बॉलवरती जाईल विकेट. अनिकेतने जी धावसंख्या केली वैयक्तिक, त्या वैयक्तिक खेळीसाठी सन्माननीय भावेश पुणेकर या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. ज्या ज्या वेळेला जर पाहिलं तर चांगला खेळ करतायत मैदानावरती त्या वेळेला कॅश प्राइज हे लावलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 67 आणि 68 धाब्यांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असेल. 68 धाब्यांचा पाठला कसा केला जाईल हे पाहण्या अगोदर आपण ऐकणार आहोत डीजेला. येऊया पुन्हा एकदा या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने. भारतजी राऊत यांचं झालं शुभांगमन वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण आवाज ऐकलात आणि सतत आपण 4 दिवसांमध्ये आपण भारतजी राऊत सरांचा देखील आपण आवाज ऐकणार आहात. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 मध्ये. थँक्यू. वेलकम अक्षयजी. कारण ह्याच बरोबर आणखीन एक महाराष्ट्राचा गोलंदाबाज भारतजी राऊत यांचं आगमन झालं. पांजो येथून ते बिलॉंग करत आहेत. 40+ क्रिकेट स्पर्धेमध्ये संपूर्ण लेखाचोखा हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करत असत. एरवी जसं त्यांना वेळ मिळतो तसं ते
आपल्या आवाजाची जादू दाखवण्याकरता स्पर्धेमध्ये जुडले जात आहेत. इथे सुद्धा ह्या द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 मध्ये ते जुडले गेलेत. वळी आपण दुसऱ्या इनिंगकडे. पहिली इनिंगकडे आपण सध्या नजर टाकूया. मॅच हाफ समरी जर आपण बघितली तर एक व्यक्ती, एक खेळाडू जो चांगले बॅटिंग करताना दिसला, सर्वस्वीपणाला ज्याने लावलं, 18 बॉलचा सामना केला, 32 धावांची चांगली खेळी पेश केली, ज्या खेळीमध्ये एक वेळ चौकार आणि दुहेरी धावसंख्येचा जास्त भरणा पाहायला मिळाला. थकला परंतु तो संघाच करता झटताना दिसलाय आणि त्याच्याकरताच या स्पर्धेचे मुख्य आयोजक भावेजी पुणेकर साहेबांनी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. तो म्हणजेच अनिकेत भोमटे याला, ज्याची चांगली खेळी इथे पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये शेवटचं जे आपण षटक बघितलं किसनचं स्लॉगवर, त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, चांगला मारा केला. सूरज ह्याचं सुद्धा षटक चांगलं होतं आणि सूरज हा विकेट टेकर गोलंदाज. 2 जे फलंदाज झटपट बाद केले ते सूरजने. भागीदारी घातक होत चालली होती आणि त्या भागीदारीला रोखण्याचं काम केलं होतं. या पहिल्या डावामध्ये सूरज या गोलंदाजाने, जो गोलंदाज आपण बघितला होता एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचा, आता वेळ तर दोघांची असेल. मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला सुद्धा असू शकतं. कारण म्हणतात ना की जेव्हा तलाव भरतो तेव्हा मुंग्या असतात, त्या मुंग्यांना मासे खात असतात आणि जेव्हा तलाव सुकतोय त्यावेळेस माशांना मुंग्या खात असतात. म्हणूनच वेळ ही सगळ्यांचीच येत असते, सर्वांकडेच सुख दुःख येत असतात. तसंच इथे या मॅच मध्ये परतीचा प्रवास होऊ शकतो बॅटिंग करताना एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचा, असं मला वाटतं. अक्षय, नक्कीच चांगला उल्लेख आपण केला, कारण की वेळ प्रत्येकाची येते आणि ती योग्य वेळेवर येते. बघूया कोणाची योग्य वेळ आहे, कोणाची चुकीची वेळ आहे. येणारे हे जे 36 चेंडू आहेत ते चित्र क्लिअर करतील. 68चा पाठलाग करायचा आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहे. विजय आलाय या संघामधून. मला वाटते पहिली मॅच, डेब्यू मॅच असेल त्याची विजयची, आणि डेब्युटन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिला बॉल कव्हरच्या वरून खेळलेला आणि डिक्लेरेशन झोनच्या दिशेने आमच्या प्रेक्षकांच्या स्वागताकरता चेंडू जाईल. 2 धावेने श्री गणेश अकाउंट ओपन होईल. पहिल्या बॉलवरती धावा येणं फार महत्वाचं आहे संदीप सर. पहिला जसं प्रेम महत्वाचं आहे तशी पहिली धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे. या सत्रामध्ये तुम्ही चांगला उल्लेख केला प्रेमाचा. प्रेम जसं महत्वाचं आहे तसं धाव सुद्धा महत्वाचं आहे. प्रत्येकावर प्रेम करायलाच पाहिजे. मित्र असो, मैत्रीण असो, प्रेमिका असो, आई वडील असो, सर्वांवरच प्रेम करायला पाहिजे. किंवा क्रिकेट असो. या 2 धावा. वाकीपाडा संघाची खासियत काय तर रनिंग बिटवीन द विकेट. निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ ज्या पद्धतीने खेळतो त्याच ताकदीचा संघ आहे. जेवढ्या ट्रॉफीज निधी स्पोर्ट संघाच्या नावावर आहे त्यानंतर वाकीपाडा टीमचं नाव येते. या ग्राउंड वरती दबदबा ठेवलाय कायम या संघाने. मात्र निर्वी स्पोर्ट, निर्वी हे टायटल काय आहे तर भावेश पुणेकर यांच्या कन्येचं नाव आहे. ते नाव किती शुभ आहे तर नाव घेतल्या घेतल्या विकेट प्राप्त झालाय. पहिला विकेट, फलकावरती धावा 4-3 बॉल. संगीत पेश केलं जाते HM साऊंडच्या माध्यमातून. ऐकत राहावं हे संगीत असं आहे. हो, सुंदर गीतं वाजली जातात. दुसऱ्या बाजूला आज चांगला फिटनेस दिसतोय सोहेल या खेळाडूचा. फलंदाजीमध्ये सुद्धा चांगला 3 धावा बनवल्या, त्याच्यानंतर फिल्डिंग मध्ये सुद्धा चांगली सोनुक दाखवतोय. भागीदारी रचतोय आपल्या संघाकरता. धक्का लागला पहिला, किसन बाद झाल्यानंतर आता सूरज हा खेळाडू आलाय. संघ नायक मैदानाच्या आत उतरलाय. नक्कीच सोहलला तुम्ही पाहिलं असेल शिवतेज चषकामध्ये हाडा पॅकर्स टीम मधून खेळत असताना ऍज अ ओपनिंग बॅटर आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी फिल्डिंग राहिली होती. बेस्ट बॉलरचा किताब देखील त्याला मिळाला होता त्या स्पर्धेमध्ये. फिटनेस चांगला आहे त्या खेळाडूचा आणि तो सातत्य राखावा लागेल. फिटनेस हा असून चालत नाही, तो दाखवायला सुद्धा लागतोय. म्हणूनच फिट राहाल तर नीट राहाल. आडव्या बॅटने जागा बनवली इथे इंटू द गॅप मधून. मात्र नशीब थोडस जात आहे निर्वी स्पोर्टच्या बाजूने. तिथे चौकार जाणार होता, तिथे पळून पूर्ण 3 धावा येतात. बांधाला चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर सरळ आतमध्ये येतोय. त्याचा फायदा आता गोलंदाजी करणाऱ्या टीमला. 1 धाव वाचले त्यांची. 7 धावा 4 बॉल.
नंतर 4 चेंडूनंतर 7 धावा मिळत आहेत. चांगली सुरुवात आहे, प्रत्युत्तर चांगलं दिलं जातं. आव्हान अजूनही कठीण आहे 68 धावसंख्येचं. वाकी बडा टीम आहे. मलिंगा या नावाने प्रसिद्ध आहे. विनोद जो स्ट्राईक इनला बॅटर आहे आणि सूरज ज्याला सूरज पांचोली म्हटलं जाते नॉन स्ट्राईक इनला. वाईट बॉल, एक्स्ट्रा धावेने धाव पळक पुढे येते. 8 धावा. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 8 धावा झाले, 60 धावेची गरज. पुन्हा एकदा वाईड अँड वाईड. काय इथे पुन्हा एकदा गोलंदाज चुकी करतोय. एक्स्ट्रा धावेने काल 2 संघ पराभव झाल्यात. एक पालनापाडाचा संघ आहे 26-27 धावा 2 मॅच मध्ये 30+ धावा एक्स्ट्रा देत होता. म्हणूनच काल एक्स्ट्रा धावेच्या आधारावर तो संघ पराभव झाला पालनापाडाचा संघ. आणि आज त्या चुका दुरुस्त कराव्या लागेल. निर्वी स्पोर्ट या ग्राउंडवरती जर या स्पर्धेमध्ये टिकायचे असतील तर चांगली गोलंदाजी टिचून मारा करावा लागेल. 5 बॉल 11 धावा. अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह करायचं होतं. डाऊन दी ग्राउंड चांगला फटका आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा आराम के साथ पूर्ण केल्या जातात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा. विकेटचा विचार केला तर 1 विकेट 13 धावा. विनोद उर्फ मलिंगा चांगली बॅटिंग करते. किसन आउट झालाय, मात्र बाकीचे जे सूरज आणि विनोद आहेत चांगली फलंदाजी करते. 13 आकडा आल्यानंतर भरपूर फेरे दिसलेत. संदीप सर एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया आणि चर्चा जारी राहील संदीप सरांसोबत. मला वाटतं यावेळेला अक्षयजी साटम 1 गडी बाद 13 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दिघ्या. वेग चांगला होता, नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉलचा इशारा आला. 1 धाव मिळाली. धावसंख्येत 14. धावा रोखणं गरजेचं आहे. जरी बॅटने आल्या तर मग काही वाटत नसतं, परंतु अशा अतिरिक्त आल्या तर मग संघाला इतर खेळाडू असतात त्यांना टेन्शन येतं, निगेटिव्हिटी जास्त वाढते. पुढचा बॉल दिघ्याचा. मजबूर केलं जागेवरून सरळ बॅटने खेळण्याकरता बॅटरला. मिडॉन मध्ये चेंडू गेलाय. सोहेल याच्या हातापर्यंत चेंडू होता. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. नो बॉल सुद्धा येतोय. म्हणजेच 2+1 3 धावा. 3 धाव्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 17 वर. अजून मॅचचं गणित काही बिघडलं नाही. कमबॅक होऊ शकतं फिल्डिंग करणाऱ्या निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीम द्वारे. जी क्षमता आहे त्यांच्या संघामध्ये. चांगले गोलंदाज आहे. पॉवर प्ले नंतरचे षटक चांगले टाकू शकतात. नो बॉल. पुन्हा जर आपण बघितलं तर फुल टॉस बॉल जो यष्टी रक्षकाच्या जवळ पडतोय. अतिरिक्त धाब्याची भर. धावसंख्या 18. बाजू बदललाय. स्ट्रेट टू द बॉलर. हा चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाब्याकरता बॅटर धावत आहे. थ्रो येण्याआधी कदाचित 3री धाव होईल काय. चेंडूला फक्त शोधत बसलाय हा खेळाडू आणि 3 धावा पूर्ण झालं. श्रेयश मला वाटते नक्की श्रेयश बंटी होता. सध्या घंटी वाजले त्याची आणि कुठेतरी मिसफील्ड करतोय. 40 रूमचा वंडर बॉय आहे. पुढचा बॉल. धावसंख्या पोहोचली 21 वर. 21. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. 1च धाव. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू आल्यानंतर धावसंख्या 22. पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या. त्याच्यानंतर हे षटक थोडस महागडं पाहायला मिळतं. दिघ्याचं कमबॅक करावा लागेल. हा सुद्धा व्हाईट बॉल आहे. बघा पंचांच्या भूमिकेमध्ये दर्पण मात्रे चांगलं काम करतायत. स्कोरलेग पंच म्हणून आपण बघितलं जय कदम. डॅशिंग अँड डायनामिक दिसत आहेत एकदम. जय कदम. हलकीशी झलक पाहायला मिळाली जय कदमची. कॉन्सन्ट्रेशन फक्त विकेटवर त्यांचं आहे जिथे फलंदाज बॅटिंग करतायत.
धावसंख्या आहे 23 धावा, 1 गडी बाद. 2 चेंडू अधिकृतरित्या टाकून सलग. चांगला बॉल ह्या वेळेला चांगलं तंत्र बघायला मिळालं. वेग तितकाच चांगला, गुड लेंथ क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय. नियंत्रण सुद्धा पाहायला मिळालं आणि मोकळी जागा दिली नाही मोठा फटका खेळायची बॅटरला. बॉल, फाईट बॉल, ही 1 धाव मिळाली. बघा ह्या षटकामध्ये अतिरिक्त धावा जास्त खर्च केला. 3 चेंडू टाकून सलग, धावसंख्या आहे ती 24. दिघे एक चांगला गोलंदाज आहे, मोठे फटके खेळून देत नाही, मात्र एक्स्ट्रा धावा येत आहेत. मला वाटतं ही 12 डब्यांचीच लोकल असावी. आतापर्यंत ज्या अनुषंगाने ओव्हर टाकल्याने 5 ते 6 बॉल एक्स्ट्रा टाकल्या त्या गोलंदाजाने. अगदी बरोबर, 12 डब्याचे लोकल. इथे पुन्हा एकदा डब्बे वाढत आहेत, कदाचित 15 डब्बे होऊ शकतात की काय. पुढचा बॉल आता बरोबर मिडल स्टंपवरचा चेंडू होता. एकदा पूर्ण केली, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेत चेंडू गेला आणि बघता बघता बॅटरने संधीचा फायदा उचलला. 2 धावा पूर्ण केल्या, धावसंख्या पोहोचली 27 वर. 1 षटक, 4 बॉलची समाप्ती. कपर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. डिरेक्ट हिट. रोशन डेरे यांनी हा केलेला होता थ्रो. आठवण करून दिला रवींद्र जडेजाशी, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 167 वेळा डायरेक्ट हिट करणारा खेळाडू म्हणजेच सर रवींद्र जडेजा आणि नंतर रोहन डेरे. हो, त्याच्याच रोशन डेरेकडेच हा चेंडू गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. इथे खूप वेळेनंतर षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर पोहोचली 30 वर. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता इक्वेशन आपण बघूया. 24 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता. 24 बॉल 38 धावांची गरज. आज युक्ती वापरतोय. सांगितल्याप्रमाणे 12 डब्यांची लोकल होती, तेवढे चेंडू टाकले दिघ्यानी. दिघ्याची एक वेगळी दुनियादारी दिसली या ओव्हरमध्ये. टोटल रन आहेत 30. 24 बॉल मध्ये 38 ची गरज आहे आणि मॅच ऑन झाला. आता मॅच खुलली गेले. इथून विकेट महत्वाचा आहे आणि बॉलिंग मार करते विजयला आणलंय. विजय पावलेसारखा हा विजय पावलावर पाऊल ठेवून तशी गोलंदाजी करेल का? भरोसा तर दाखवलाय निर्वी स्पोर्टने, तो कायम ठेवेल का? पहिला बॉल स्टेप आउट केलाय, सरळ कानाची शिट्टी वाजवले आणि सरळ स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 2 धावा येतात. व्ही फॅक्टर मध्ये, व्ही शेप मध्ये चांगली बॅटिंग होते. गॅप मध्ये जास्त रिस्क घेतली जात नाही. संदीप सर हाच सेन्सिबल क्रिकेट आहे आणि ह्याच अनुषंगाने जर बॅटिंग राहिली तर विजयाच्या दिशेने वळू शकते वाकीपडा टीम. पुढचा बॉल विजयचा, वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव येते आणि जर सिंगल डबल आला ती ओव्हर 10+12+ गेली की ते जे सरासरी मेंटेन करते त्याच्याहून अधिक धावा येत आहेत. पुन्हा एकदा चांगला ग्लान्स पाहायला मिळाला, चांगला स्टान्स पाहायला मिळाला. निलेश असं वाटते काही तो खो गए आणि काहीतरी शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. निलेश आणि सोहलची सेम फिटनेस वाटते आणि त्याचप्रमाणे फिल्डिंग देखील सेम दिसते. 2 धावेने 3 धावेने कन्वर्ट, 36 धावा, 2 बॉल 36. 36 धावा सलग, 2 चेंडू टाकून सलग आणि ही जी भागीदारी आहे ती घातक बनलंय. भागीदारी तोडावी लागेल. काहीतरी युक्ती, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर या ठिकाणी करावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. म्हणून या स्पर्धेत डीजे शक्तीचा वापर केला जातोय, ड्राईव्ह केला जातो. ऑन ड्राईव्ह लेगचा क्षेत्ररक्षक कोणी नव्हता, मात्र मिड विकेटचा फिल्डर पुढे येईल. पाहता पाहता काय घडते तर 4 धावा
यावेळी कंप्लीट केल्या जात आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, काय स्टॅमिना असेल या दोन प्लेअरचा. जबरदस्त अंडर क्रिकेटचा स्टॅमिना बिल्ड करताना 40 धावा 3 बॉल आणि आतापर्यंत आपल्या संघाकरता योग्य भागीदारी निभावताना. दोन्ही खेळाडू जे आहेत ते थकलेले आहेत, परंतु हार मानत नाहीत आणि चांगली भागीदारी रचली आहे. चांगली खेळी दोघांची बघायला मिळाली. धावसंख्या 43, धावसंख्या 40. म्हणून क्रिकेट हा चौकार षटकाराचा गेम नाही, बुद्धिमत्तेचा गेम आहे. सिंगल डबल टिबल जर घेत राहाल तर समोरच्या टीमला तुम्ही नाचवत राहाल या पद्धतीने. आणि आता फिल्डिंग करणारी टीम बॉडी लँग्वेज दिसून येते की कुठेतरी भरकटल्यात. त्याचा प्रत्येक म्हणजे जे बॅटिंग केलंय, रनिंग बिटवीन द विकेट केलंय, प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहेत, डॉट बॉल येत नाही. आणि तिथे मात्र 43 धावा 4 बॉल. अप्रतिम बॅटिंग. एकविरा स्पोर्ट वाकीपाडा घातक संघ का ओळखला जातो त्याचं ताजं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देतो. पाण्याची गरज आहे का? पाणी. रुद्रेश प्रताप शिंदे पाणी पुरवठा मंत्री, खूप मेहनत आहे त्याची. ग्राउंडला झाडू मारणं, साफसफाई करणं, संपूर्ण नियोजन त्याच्याकडे जे दिलंय ना तो त्याचं काम चोखपणे पार पडतोय. कौतुक करावं लागेल रुद्र शिंदेचं. आणि टिकटॉक सध्या नाही, रील स्टार कैलास पाटील यांचं आगमन झालंय. एक वजनदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. वेलकम कैलास पाटील. लांबूनच हात केलाय, येतोय मी. 20 बॉल मध्ये 25 धावेची गरज, म्हणजे चेंडूपेक्षा 5 धावा जास्त. काय या कमी चेंडूमध्ये या धावा चेस होतील की पुनरागमन करेल गोलंदाजी करणारी टीम? कमबॅक करावा लागेल निर्वी स्पोर्टला. घरची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये होम पिचचा काहीतरी फायदा उचलावा लागेल. एक अप्रतिम फिल्डिंग, चांगली बॉलिंग, अटॅक करावा लागेल. बॉल फेकून 4 झाल्यात, रन झाले 43. पुढे पुन्हा एकदा क्वेश्चन मार्क पूर्णपणे केलाय. आता रोशनडेरे काय रवींद्र जडेजा नंतर त्यांचं डायरेक्ट हिट लागण्यात नाव येईल का लिस्ट मध्ये? संदीप गावंड सरांनी सांगितलं यस, 3 नंबरला आहेत ते सध्या ब्लॉक लिस्ट नंतर. पुन्हा एकदा बघा मलिंगाचा जो फुटवर्क आहे ना तो गोलंदाजाला इथे क्वेश्चन मार्क केला. हे अंपायर वाईड असेल का डेड बॉल? डेड बॉल. स्टंप पडले कारण की हे समोर कोण आलंय? कैलास पाटील. आणि त्याचा वारा जर आला तर स्टंप काय हे ग्राउंड सुद्धा हिलू शकते. त्यांनी मास पिक्चर सारखा थोडासा पाय लावला बघा. बॅटची पुन्हा एकदा एज. आमचे अंपायर जय भानुशाली चांगली अंपायरिंग करतायत. जय कदम आणि दर्पण म्हात्रे. यावेळी मात्र सावली आली. काय पाऊस येईल हा प्रश्नचिन्ह मात्र इथून लगेच वेगळेच कान मंत्रेल आमच्या कानापर्यंत. कारण चांगली टुर्नामेंट चालू आहे, सर्वच चांगलं होऊ दे. 47 धावा 3 ओव्हरमध्ये 68 धावांचा पाठलाग करत असताना आता पाहिजे आहेत 18-21. मॅच सोपी झाली मात्र कमबॅक करावा लागेल. तो 18 मध्ये आता 21 ची गरज आहे. ओहो, निलेश गोलंदाजी मार्गावर आले त्यांनी पहिल्याच बॉलवर पहिलीच विकेट मिळवली. आणि इथे कोणत्या क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षण केलंय? सोहल यादव. आणि त्याच्याद्वारे ही चांगली फिल्डिंग होतोय. फिटनेस खूप चांगला दिसतोय सोहल यादवचा. लागला हा मोठा धक्का. पार्टनरशिप तुटली जाते, जी भारी रक्कम झाली होती ती भागीदारी या ठिकाणी तुटली गेली. विकेट डाऊन, गॉन. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली ती म्हणजेच सोहल यादवची. क्या बात आहे. पुष्पा 2 चा डायलॉग आणि त्यांचा स्वतःचा देखील डायलॉग मिक्स झालाय. संदीप सर. रामपाल चव्हाण आलाय. मी म्हणेन एकविरा वाकीपाडा टीम आहे मात्र या टीमला युपी योद्धा म्हटलं तरी हरकत नाही कारण की सर्व एकाच लेवलचे खेळाडू आहेत आणि एकमेकांना चांगला सपोर्ट करत असतात. पाहूया यावेळेला कोण कोणाला सपोर्ट करतोय. निलेश गोलंदाजी मार्गावर आल्यानंतर त्यांनी ब्रेकथ्रू मिळून दिला होता. इथे 2 धाव मिळत आहेत. 2 धाब्याच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 49 वर. 16 चेंडू मध्ये 19 ची गरज आहे.
डाऊन द लेग डावेशी सोडून जाणारा बॉल 50 धावा आता बनलेल्या आहेत. 16 मध्ये आता 18 पाहिजेत. 16 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. सर्व काही विकेट गेल्यानंतर सुद्धा व्यवस्थित होतोय. अजून झटपट विकेट जायला पाहिजे. गॅप मध्ये चेंडू होता. झेल टिपण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु तो झेल कॅरी करता आला नाही आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकली 52. मला वाटते बंटीला हार्ड बॉल पकडायची सवय असेल. हे गुड शॉटचे सॉफ्ट बॉल आहेत ते व्यवस्थित हातामध्ये येत नाहीत बघा पुन्हा एकदा. म्हणून काही फरक असतात हार्ड बॉल सॉफ्ट बॉल मध्ये, म्हणून व्यवस्थित चेंडू हातात येत नाही आहेत. धावसंख्या 54. हा निष्कर्ष तुमचा आहे अक्षयजी, परंतु असा आपण अंदाज वर्तवू शकतो. बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय तसं. पुन्हा गॅप मध्ये चेंडू टाकलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. नो बॉलचा इशारा सुद्धा आलाय. 2+1 3 धाबा. 3 धाब्याच्या साह्यानं धावसंख्या 57. जिंकण्याकरता लक्ष आता कमी झालंय. पुन्हा हलक्या हाताने फक्त ढकलून दिलाय. 1 धाव पूर्ण करी. खराब फिल्डिंग आणि फायदा उचलताना दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 धावा होत आहेत पूर्ण. इथे धावसंख्या 59 झाली. टार्गेट जर आपण बघितलं तर 68चं होतं, म्हणजेच 9 पाहिजेत. 9 धावांची गरज 13 चेंडूत. सेलिब्रेडॉन नक्षत्रामध्ये खेळून काढलंय. 1च धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली ती 60 वर. आता 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 60 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये जिंकण्या 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे. षटक समाप्त झालं. निलेश यांची अजूनही इच्छा होती की एखादा चेंडू अजून टाकायला मिळावा. शिवतेज टीम आपण रेडी राहायचंय, कारण की यानंतर विनर विनर मॅच असणार आहे. इथे जो जिंकेल तो शिवतेज चंद्रपडा विरुद्ध 2 हात करेल. राकेश वाघमारे, बघूया आज किती वाघ मारले जातील. हो चांगला चेंडू, काय सरप्राईज केलंय रामपाल. पाहूया काय घडलं या चेंडूवर. किती धावा आहेत या? 4 धावा आहेत आणि या 4 धाव्याच्या साह्यानं धावसंख्या 66. 2 धावांची गरज. चांगला बॉल राकेश याचा. अशोक गोलंदाज पुढे यायला पाहिजे होते. हो चांगला टर्न प्राप्त केला होता. स्कोर लेगच्या रिझन मध्ये चेंडू गेला आणि ह्याच बरोबर मॅचला संपवलाय. खेळ खल्लास झालाय. जे टार्गेट होतं 68 या धावसंख्येचं निर्भीड स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमने ठेवलेलं ते एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमने 4 षटक आणि 4 बॉल मध्येच पूर्ण केलं. या मॅचला संपवलं. एकविरा स्पोर्ट्स टीमचं अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल निर्भीड स्पोर्ट्स आम्ही आभार मानतोय. अनिकेत भोमटी यांच्याकरता आपण बघितलं तर निर्भीड स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा या स्पर्धेचे मुख्य आयोजक भावेजी पुणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं. तर 500 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन दोन्ही कॅप्टन विनिंग कॅप्टन शिवतेज स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचा कॅप्टन टॉस साठी या हँडशेक सुद्धा करा. हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर पडा. नियमावली आहे या स्पर्धेची, अन्यथा पुढची